म्हणजे आजच्या दिवसामधला तिसरा सामना क्वालिफायर सामना. पहिला चेंडू ऑफच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच होता आणि पाहू शकाल पंचांनी डीआर घेत हा डॉट बॉल. त्यावेळेस फटका सुरेख शॉट पाडलेला खेळाडू आहे. चुकी झाली आहे. दत्ता धावण्याचा प्रयत्न करून नितीन पुढे आला पण दत्ताने स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस सुद्धा नव्हता असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी. त्यावेळेस बॅकफुटला आले. फटका सुरेख खेळलेत. टप्पा पडल्या चेंडू तुझा बाहेर होता. त्याचा फुटॉस बॉल. फटका उंच गेला. फटका तर फसला. चेंडू खाली खेळाडू पोहोचेल का आणि यस इट इज अ टेकन. चौथ्या चेंडूवर गडी बाद झाला. फुलटॉस बॉल पाहू शकाल चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग मध्ये परंतु पंचांनी वेगळी चेंडू आपण पाहतो की वेगळ्या प्रकारचे चेंडू होते परंतु टर्फ विकेटवर चेंडू स्किट होतो. बाउन्स चांगला होतोय. पाहू शकाल लेट कट करायचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातवर चेंडू आला नाही. मिसवर धुवून यावेळी पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. खेळाडू तिकडे आले आणि टिपला. झेल संपला. हरी प्रकाश स्थिरवले गेले. 21 अंकावर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करतोय संघ. आणि कॅपिटल पुढे सासावला डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग आपला खेळाडू आहे. वा काय झेलटी त्याच्याकडे राहिली आणि पाहू शकाल स्विच हिट खेळलाय. पाहू शकाल गली थर्मॅनच्या मधून चुनलं पाठवून दिला सर सीमारच्या फटका तर फसलाय. खेळाडू तिकडे पोहोचेल. वा सुरेख झेल गणाकडे शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्यालाच इंट्रोड्यूस केले गेले. शॉर्ट बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जाईल. गली थर्डमॅन रिझर्व मध्ये चौकार. 4 धाबा. येणारे 5 चेंडू. स्ट्रायकर फलंदाज आहे. बॅटिंग साठी सज्ज. उत्तमच्या बॅटवर फटका तर उंच गेला. डीप मध्ये खेळाडू आहे परंतु पाहू शकाल उत्तमच्या 4 चेंडू. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एक फटका सुरेख आहे परंतु डीप मध्ये रवींद्र जो पाहिला होता पण फुलटॉस बोललो झेल टिपला सागर गावितने खराब चेंडू होता परंतु चांगला झेल टिपला होता आणि फलंदाज बाद केला होता मिस्टर नितीन यांना. ऑफ मध्ये जास्त राजूने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. नॉन स्ट्रायकर बॅटर खूप वेगाने पुढे चढवलाय. काय घडेल पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय परंतु यावेळी फटका उंच गेलाय. गोलंदाज चेंडू खाली किंवा खेळाडू आणि यावेळी झेल सुटला. शेवटच्या क्षणामध्ये चुकी झाली आहे. 2 धावा नक्कीच यावेळेस उडवला चेंडू डाऊन द ग्राउंड. फटका तर खेळलाय सरळ 1 बाउन्स सीमारेषा पार. हा एसजी संघाकडे दुसरा षटक घडला परंतु त्यांच्या विरुद्ध सुद्धा चौकारलाय. 5 चेंडूने 6 धावा खर्च केला. सांघिक 21 धावा. स्लोवर चेंडू पाहू शकाल. गोलंदाज पाहतो पण मागे सामन्यात चांगला गोलंदाजी केली होती त्या अनुषंगाने सामना विजय केला होता संघ आरजे कॅपिटल्सने. आणि पाहू शकाल आले क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न नक्कीच दिमातून शॉर्ट रनअप आहे. पाहू शकाल वेगळ्या अक्षराने गोलंदाजी करतोय असं वाटतं स्पिनर वेगवान चेंडू टाकतोय तो. चेंडू 20 धावांची गरज. यावेळी सोडवला चेंडूला. लॉंग लेगला खेळाडू नाहीये. चेंडू निघून जाईल सर सीमारच्या पार. 1 बाउन्स आणि 16 धावांची गरज. यावेळी सोडवला चेंडूला. डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल सर छप्पर तोड. लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला खेळाडू राईट बॅटर साठी तशी सोडवलं. त्याचा फायदा बॅटरने उचललाय. बॅटची कड. फलंदाज बॅक धाव. 11 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस बॅटरने वेट केला तर हिट केला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अवलंब कार्पेट सुरेखरित्या निघून जाईल. धावसंख्या लगावली गेली 42 आता बनवायची 5. यावेळेस खेळ खल्लास. टावरिंग षटकार. काय फटका